हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते। तर बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या, कुठे चाललाय तुम्ही, तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे। संचित तयार झालाय, मी तयार झाले, सगळं आवरून बसलोय। आता माझे सासरे येणार आहेत आणि जे थोडंफार सामान आहे अगोदरच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलेच, ते सगळं सामान आहे तर ठेवायचं आणि जायचं। आता कुठे चाललोय, सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे तुमचे मिस्टर कुठे आहेत आणि मिस्टर व्हिडिओ मध्ये दिसत का नाहीत, नंतर तुम्ही शिफ्ट का होताय, नंतर शिफ्ट कुठे होणार आहे, संचितचं स्कूलचं काय है ना, संचितच्या इथल्या स्कूलचा तर लागला रिझल्ट। आता तुमच्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तर पण देते आणि खूप लेट झालाय खरं तर म्हणजे व्हिडिओ काढायला, कारण काम होते, कलरचं काम होतं, नंतर सोफ्याला कलर मी स्वतः दिला, नंतर बाकीची आवरावरी पुसापुसी। आता कलरचं काम काढलं तुम्हाला माहितीच आहे, शिफ्टिंगची तयारी, नंतर शिफ्टिंगची तर मी किती अगोदरपासूनच सगळी तयारी केली होती आणि थोडं करत होते, त्यामुळे सगळं करण्याच्या ह्याच्यामध्ये हा व्हिडिओ काढायचा राहून गेला। आता पण खरं तर माझ्या सासऱ्या आता हे लागलेत, येतीलच एक अर्धा पाऊण तासामध्ये। आता मला स्टँड आहे तर सगळं फोल्ड करून ठेवायचं आहे, त्यामुळे म्हटलं तर आता पहिले एक व्हिडिओ काढावा, नंतर तिकडे गेलं पण मिळेलच असं नाही, तिकडे गेलं पण काही ना काहीतरी काम असणार गेल्या। आता आम्ही जे सामान तिकडे पाठवले ते सामान सगळं ठेवायचं, असं तसं काय काय आहे। चला पहिलं तर उत्तर देऊ। तर सगळ्यात पहिला प्रश्न सगळ्यात जास्त विचारला जाणारा, तुम्ही एकटंच दिसताय, तुमचे मिस्टर कुठे आहेत, मिस्टर कुठे आहेत, मिस्टर कुठे आहेत। तर माझे मिस्टर आहेत तर आफ्रिकाला गेले, मी सांगायच्या अगोदर जिथे सांगितलं तर त्यांचा ऑफिसचा प्रोजेक्ट आहे आणि त्या ऑफिसच्या प्रोजेक्टसाठी ते आफ्रिकाला गेलेत आणि ते म्हणजे एप्रिल पर्यंत येणार होते माघारी, पण झालं काय, प्रोजेक्ट त्यांचा वाढलाय आणि आता ते डिसेंबर मध्ये येणार आहेत। आणि आमच्या बरोबर इथं राहणार कोणच नाही, माझे आजोबा होते आणि मग बाकी कोण राहणार नाही, त्यामुळं आम्ही चाललो आता गावी आणि मग ते आले की मग नंतर रिटर्न यायचं आणि तोपर्यंत मग संचितला पण स्कूलला तिथंच घालायचं आहे। आता दुसरा प्रश्न म्हणजे तुम्ही चाललाय तरी कुठं, तुम्ही नवीन घर घेतलंय का, तर घर बीर काय घेतलं नाही, आम्ही चाललोय सोनक्यामध्ये, काय तुम्हाला समजणार नाही, आम्ही चाललोय पंढरपूरला। पंढरपूरमध्ये आणि सोनका, तुम्हाला आता सोनका समजेल का नाही माहिती, सांगोल का पंढरपूर तालुक्यामध्ये येतं एक छोटंसं गाव आणि पंढरपूरमध्ये पण आम्ही आहे आणि सोनक्याला आमचं एक घर आहे आणि शेती वगैरे आहे, तर माझं सामान तिकडं सोनक्यालाच गेले। आता सुट्ट्या वगैरे आहेत त्यामुळे आम्ही थोड्या दिवस सोनक्यामध्येच थांबणार आहे आणि नंतर संचितचं स्कूल सुरू झालं की नंतर मग पंढरपूरला जायचं, ऍडमिशन वगैरे तिकडंच घेणार आहे संचितच्या स्कूलचं। आता इथून गेल्यानंतर मग मला संचितच्या स्कूलसाठी म्हणजे स्कूल चांगलं बघायचं आहे आणि बघून नंतर ऍडमिशन घ्यायचं आहे संचितच्या स्कूलला। तर संचित आता इथं आहे, संचितचा CBSE बोर्ड आहे, नंतर तिथं स्टेट बोर्डलाच घेणार आहे मी त्याचं ऍडमिशन। तर बघू आता तिथे गेल्यानंतर। तर दुसरा प्रश्न, आणि मी माझ्या सासू सासऱ्यांजवळ चालले, असं पंढरपूरमध्ये मी एकटी पण नाही चालले, नाही तर बऱ्याच जणांना कन्फ्यूज होईल की पंढरपूरमध्ये मी एकटी राहणार आहे का, तर नाही, सासू सासरे आहेत माझ्या तिकडं, तर आणि त्यांच्याजवळ मग जाऊन आपलं राहायचं, संचितचं स्कूल वगैरे करायचं। तर असं सगळं आहे। तर 2 प्रश्नांची तर उत्तर मिळाली, संचितचं स्कूलचं पण तुम्हाला पडलं होतं, संचितचं स्कूल। आणि अजून एकाच्या म्हणजे मी कमेंट वाचत असते पण रिप्लाय द्यायला मला खरं तर वेळच मिळत नाही। कालच्या पण व्हिडिओला कमेंट आली होती की आवाज खूप मोठा येतोय आणि तुम्ही दुसऱ्यांकडे गेला की, मम्मीला नाही जहा कमेंट मिळली होती। हा, आणि तुम्ही काय रूम शिफ्ट केले काय, तिकडून आवाज म्हणजे तुम्ही वॉइस ओव्हर केलाय काय, आवाज मोठा येतोय रोजच्या व्हिडिओपेक्षा, तर असं नाही, सामान आता गेले सगळं, त्यामुळे मी मधल्या रूम मध्ये बसून आवाज आहे तर त्याला व्हिडिओला जोडला होता, त्यामुळे आवाज असा मोठा येत होता। आणि हा व्हिडिओ आहे तर इथला शेवटचा असणार आहे। आता ह्या व्हिडिओ नंतर जे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील ते सगळे गावचे बघायला मिळतील, हळद पिल्लू। तर बाय बाय, आणि व्हिडिओला सबस्क्राइब करा आणि लाईक करा, शेअर करा, बाय बाय। आणि संचितचा माझं दोघांना आम्ही बाहेर जाण्यासाठी एकच ड्रेस ठेवलाय, त्यामुळे मी पण हा ड्रेस घालून आहे, संचित पण हा ड्रेस घालून आहे। काल पण आम्ही दोघं गॅसला पण ह्या ड्रेसवर गेलो होतो आणि नंतर महाग गाडीत कशाला उगं सामान जास्त वाढवायला नको, त्यामुळे वापरायला 2 ड्रेस ठेवले होते आणि बाहेर जायला तर एकच ठेवला होता। तर असं आहे, आता ह्या ड्रेसवरती जायचं। तर आता मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेलच, माझे मिस्टर कुठे गेलेत, काय झालं, कुठे काय, बऱ्याच जणांना मिस्टरांचंच पडलं होतं, खूप जण विचारत होते, तर तुम्हाला कळलं असेल, क्लिअर असं मी सांगितलंय। आणि मी कसं पहिलं त्यांना विचारलं, सांगू का असं युट्यूब कसं प्रत्येक गोष्टी म्हणजे युट्यूबवर क्लिअर असं सांगायला येत नाही, त्यामुळे मी त्यांना पहिलं विचारलं की सांगू द्या का असं तसं, तर ते म्हणजे हा ठीक आहे सांग।
आणि मी तसं पण काय सांगायचं झालं तर असं स्वतःच्या मनाने नाही काय करत, मी त्यांना पहिले विचारते सांगू द्या का, त्यामुळे मी असं सांगितलं सगळं. चला तर आले, बाय बाय.